आता एक बातमी आहे धुळ्यातून, कारण धुळ्यात मस्करीने एका मुलाचा जीव गेलाय। गुदद्वारात कॉम्प्रेसरची हवा भरल्याने त्याचा मृत्यू झालाय। 14 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। मृत्यू प्रकरणी दोघांना देखील ताब्यात घेण्यात आले, तर टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकाच्या गुदद्वारात दोघांनी हवा भरली आहे। एका 14 वर्षीय बालकाचा त्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावर ही संपूर्ण घटना घडली आहे। एका हॉटेलच्या आवारात असणाऱ्या टायरच्या दुकानातील ही घटना आहे। मुलांनी मस्करी करणं दोघांना चांगलंच महागात पडलंय। दुकानदाराविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय, तर त्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहम्मद खालिक मोहम्मद गनीब वय 14 वर्ष, राहणार मोहल्ला चांदपूर बिहार असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। तर टायर दुकानाच्या शेजारीच असणाऱ्या गॅरेजमध्ये काम करणाऱ्या 2 मुलांनी मस्करीमध्ये त्या बालकाच्या गुदद्वारात हवा भरली। कॉम्प्रेसरनं हवा भरल्यानं त्याचा अंतर्गत अवयवांना इजा झाली आणि त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रोहित चंद्रवंशी आणि शिवाजी सुळे या दोघांना देखील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय। दोघं त्या ठिकाणी मोटर गॅरेजच्या दुकानात बसलेले होते। काही वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी या दोघांनी मिळून एकाने त्याचा हात धरला आणि दुसऱ्याने त्या ठिकाणी जो कंप्रेसरचं मशीन होतं त्या नळीतून जाते, ती नळी त्याच्या पार्श्वभागामध्ये मैताच्या पार्श्वभागामध्ये धरून ती हवा गुदद्वाराच्या मार्गाने ती आत गेली, पोटात गेली आणि त्यानंतर त्याला हिरे मेडिकल या ठिकाणी ॲडमिट केलेलं असताना त्या ठिकाणी प्रथमोपचार सुरू असताना किंवा इलाज सुरू असताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्या अनुषंगाने आपल्याकडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे 181/2024, 302/34 आणि पोस्को अधिनियम 4 नुसार। यामध्ये दोन्ही आरोपींना कालच आपण अटक केलेली आहे। तपास सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे धुळ्याचे प्रतिनिधी नागिंद मोरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। नागिंद, आपण पाहतोय मस्करीने एका मुलाचा जीव घेतलाय, नेमकं काय घडलंय? नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं काल गुरुद्वाराजवळ एका सिटी सेंटर पॉइंटच्या आवारात असलेल्या एका टायरच्या दुकानात हा बालक त्या ठिकाणी काम करत होता। त्याच्या वडिलांची ही गॅरेज होती। मोहम्मद गनीब असं या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे आणि त्या बाजूला जे काही गॅरेजच्या जे काही 2 दुकानं सोडून त्या ठिकाणी जे काही तरुण होते, या तरुणांनी मजाकमध्ये त्या मुलाच्या गुरुद्वारामध्ये हवा भरल्याने त्याचा मृत्यू झाला आहे। ही घटना घडल्यानंतर तात्काळ त्या मुलाच्या वडिलांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं आहे। अगदीच, त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। नागिंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।